नमस्कार, मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप जास्त स्वागत करते. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये देखील ज्याचं नाव आहे गायत्री सातपुते ऑफिशियल. तर चला, कसे आहात? आय होप सगळेजण खूप छान असतील, मजेत देखील असतील. तर चला, उन्हाळ्याचे दिवस देखील चालू झालेले आहे. बऱ्यापैकी उन्हाळा देखील चालू झालेला आहे. गरम देखील खूप जास्त होतं, तुम्ही सर्व देखील पाहत देखील असतालच. आणि शेतकऱ्यांची त्यांनी जे धान्य पिकवले ते बाहेर आणून मार्केटमध्ये विकण्याची देखील घाई चालू आहे. आणि उन्हाळा म्हटलं की सर्वजणच उन्हाळ्यामध्ये धान्य साठवून ठेवण्याची तयारी चालू करत असतात. तसेच आम्ही देखील गहू देखील आणून ठेवलेले आहे. तुम्हाला पुढे कंटिन्यू व्हिडिओमध्ये दिसेलच, तुम्ही नक्की पाहाल. आणि धान्य देखील किंवा गहू कसे आहेत ते देखील तुम्हाला मी दाखवेलच पुढे. तर गहू हा मोठा मोठा आहे, तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच. म्हणजे असं तुकडा वगैरे पडलेला नाही आहे त्याचा. खूप छान असा गहू आहे. तर त्याचे आम्ही बरेचसे, म्हणजे किती पोते आणले ते मला माहीत नाही, पण बराचसा गहू आणलेला आहे. कारण जास्त करून आमच्या इथं ज्वारी थोडीशीच लागते, बाजरी देखील फक्त पप्पा आणि वहिनीपुरतीच लागते. पण गहू हा सगळ्यांनाच लागतो. म्हणजे चपाती सर्वजण सकाळी डेलीला खातात आणि रात्रीची देखील आमचे किट्टू वगैरे आणि आम्ही खातोच. म्हणजे आम्हाला भाकर नाही जमत, तर गहू हा जास्त लागतो चपाती त्यासाठी. तर तो जास्त भरला जातो दरवर्षीच. त्यानंतर ना उन्हाळ्याचे दिवस चालू झाले की बायकांचं उन्हाळ्यांचे कामं देखील चालू होतात. पापड, लोणची वगैरे आणि उपवासाचे देखील पदार्थ, चिप्स वगैरे देखील. त्यानंतर कुरडई वगैरे बनवली जाते, तर ते देखील चालू आता होतच आहे. आणि एप्रिल मेच्या नंतर कसं होतं, वारं देखील सुटतं. तर सर्वच बायकांचं उन्हाळ्यातले जे पदार्थ बनवायचे असतात ते चालू झालेले आहेत. तुमचे देखील करायचे चालू झालेत का ते नक्की मला कमेंट करून सांगा. आमचे तर अजून बाकी आहेत, करायला सुरुवात केलेली नाही आहे. चला करूया, लवकरच सुरुवात देखील करावी लागेल. कारण एप्रिल मेचा जो उन्हाळा असतो त्याच्यामध्ये वारं वावदान म्हणतात त्याला, ते देखील म्हणजे भरपूर प्रमाणात असं वारं येत असतं. तर त्यामुळे तेव्हा थोडीफार आपल्या पदार्थांची नासाडी म्हणजेच खराब वगैरे होतात. त्यामुळे लवकरच स्टार्टिंग करावी लागणार आहे. तर बघूया कधी लवकर चालू करायला जमते ते करूया. आणि मग व्हिडिओ देखील त्यानुसार तुम्हाला येतील सर्वच. तर चला आजचा व्हिडिओ असाच तुम्ही कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल, लाईक करा, शेअर करा आणि खूप जास्त सबस्क्राईब देखील करा. कारण आपल्या चॅनलवरती असे छान छान व्हिडिओज देखील येत असतात. रेसिपीचे देखील येतात थोडेफार. कारण कंटिन्यू आपण रेसिपीचे व्हिडिओज त्यावरती टाकू शकत नाही, कारण आपलं डेली ब्लॉगिंग, स्पेशल प्रोग्राम किंवा फंक्शन वगैरे असं व्हिडिओचं चॅनल आहे. त्यासाठी आपण त्याच्यावरती रेसिपीज ह्या अपलोड नाही करू शकत. थोड्याफार रेसिपी आपण त्याच्यावर अपलोड करू शकतो. किंवा नॉर्मली आपण जे डेली रुटीनमध्ये जे एखादा संडे स्पेशल म्हणा, किंवा नॉर्मल एखादा काही कार्यक्रम असेल किंवा नॉर्मल डे असेल आणि आपण जर एखादा स्पेशल बेत केला असेल तर तो आपण त्याच्यावरती दाखवू शकतो. त्यासाठी पण छान छान असे ब्लॉग देखील आपले येतात आणि व्हिडिओ देखील कंटिन्यू असतात. तर व्हिडिओ शेअर करा, खूप जास्त कंटिन्यू करत चला आणि आपल्या चॅनेलला खूप जास्त सबस्क्राईब करत चला. कारण तुमच्या सर्वांच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज देखील आहे. तर चला आता आपण पाहूया आज आपण संडे स्पेशल काय मेनू बनवलेला आहे. जो मम्मीने बनवला, मी नाही, पण बनवलाय. आपण काय बनवलं नक्की बघूया. तर चला काय बनवलंय ते बघूया. आणि खूप छान असा देखील मेनू बनवलेला आहे आज संडे स्पेशल. तर चला, तर आज आपण बनवलेला आहे छोला पुरी. तर तुम्ही पाहू शकता छान असा खूप मस्त तर्रीचा छोला बनवलेला आहे मम्मीने. छोला रात्रीच भिजू वगैरे घातलेला होता. तर तुम्हाला सर्वांना देखील छोला पुरी आवडतं का ते कमेंट करून नक्की सांगा. आणि इथं छान अशी छोल्याची भाजी आणि पुरी सकाळी बनवलेली होती. खाऊन घे नीट. छोला सोबत खा घे, छोला सोबत खा ना. कम काय यम्मी का? कसं केलं?
बाबाला बोलव ना पुरी खायला. या पुरी खायला. तर हे सगळे आपले गव्हाचे पोते आहेत, तुम्ही बघू शकतात. आणि त्यामध्ये तुम्हाला मी गहू देखील दाखवते खोलून. तुम्ही पाहू शकतात खूप छान असा गहू आहे, जो अख्खा गहू आहे. अर्धा देखील झालेला नाही, किंवा आपण जे तुकडा गहू म्हणतो ते देखील झालेलं नाही याच्यामध्ये, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर खडे देखील बिलकुल नाही आहे. तर दळण करायला म्हणजे नॉर्मल 5 मिनिटात दळण होईल इतके असे छान असे गहू आहेत हे. आणि एक पोते हे 3000 रुपयाला पडलेलं आहे. तर खूप छान असे गहू आम्ही हे सगळे आपले वर्षभराचे साठवून घेतलेले आहेत इथे. त्यानंतर मम्मीने इथं दळण देखील केलेलं आहे खूप छान असं गव्हाचं, तुम्ही पाहू शकता. त्यातून फक्त आपल्याला ते काड्या वगैरे असतं ते काढायचं, कारण त्याच्यामध्ये बिलकुल असं हे नाही आहे, खडा वगैरे नाही आहे. त्यानंतर संध्याकाळ झाली आहे, खीर बनवणार आहोत स्पेशल आज. तर चला, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. तर चला, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप जास्त काळजी घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर करा खूप जास्त, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जवळच बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. तर चला, भेटू. बाय बाय उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.